मंत्रालयातील एका सहीनं आमच्या शेतातून रस्ता काढणार असाल तर आम्हाला मान्य नाही। शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी पुन्हा एकदा आक्रमक। बुलढाण्यामध्ये रोहित पवारांजवळ मुलींनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या। शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का, मुलींचा सवाल। रोहित पवारांनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली। शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना मुली भावूक। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। कापूस आणि सोयाबीनचं पीक अजूनही पाण्याखाली। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीत देखील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। सरकारनं निकष बदलल्यानं शेतकऱ्यांमध्ये उदासीनता। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू। अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून आतापर्यंत 77,711 शेतकऱ्यांनी एकूण 1,19,000 हेक्टर क्षेत्रातील पीक विमा काढला। नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली। परिणामी लसणाचे दर घसरले। लसणाची आवक 50 रुपये किलोने विक्री। शेतकऱ्यांना आर्थिक फटका। कल्याण एपीएमसीमध्ये भाज्यांची आवक वाढली। भाज्यांचे दर मात्र गडगडले। पावसामुळे बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी ओसरली। परिणामी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा एकदा उपोषण। यापूर्वी वाशी तहसील समोर उपोषण केलं होतं। जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांमधील पवनचक्की संदर्भातील चर्चा निष्फळ। नाशिकमधील आसलगाव येवला एसटी रद्द केल्यानं विद्यार्थी आक्रमक। संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बस नियंत्रणाला धारेवर धरलं। साताऱ्यातील तारळी नदीवरून विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, पण ओढ्यापलीकडे शाळाच नसल्याची प्रशासनाची माहिती। सोशल मीडियावरील व्हिडिओ जाणीवपूर्वक केल्याचं प्रशासनाचं म्हणणं। सोलापूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। स्मार्ट सिटी असलेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे। प्रशासनाकडे दुरुस्ती करण्याची मागणी। अमरावती शहरातील खड्ड्यांविरोधात प्रहार आक्रमक। शहरातील जीवघेणे खड्डे बुजवण्याची मागणी। 2 दिवसांपूर्वीच आंदोलन करून देखील दखल न घेतल्याचा आरोप। तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार। देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद। पुरातत्व खात्याकडून काम सुरू। आदिशक्ती मुक्ताईंची पालखी पंढरपूरवरून परतीचा प्रवास करून मुक्ताईनगरमध्ये दाखल। त्या मृदुंगाच्या गजरामध्ये मुक्ताईनगर दणाणून गेलं। पुरंदरमध्ये ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा देवाच्या उत्सव मूर्तींना निरासनाद। श्रावणानिमित्त शिवपिंडीवर रोज अभिषेक होणार। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। संत गजानन महाराजांना 1,11,111 मोदकाचा प्रसाद अर्पण करणार। संत गजानन महाराज उपासना परिवाराचा उपक्रम। उद्या सकाळी पालखी शेगावसाठी निघणार। साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला। लक्ष्मीबाई ट्रस्टच्या अध्यक्षांकडून वादग्रस्त वक्तव्य। चूक लक्षात आल्यानंतर अरुण गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, पण तरी देखील गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। सोलापूरमधील भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली। भंडारकवठे, अरळी, औज मंद्रुप या गावातील बंधारे पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। दमदार पावसामुळे रत्नागिरीतील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ। जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस। जिल्ह्यातील 71 पैकी 47 धरणं संपर्क। इंद्रावती नदीला पूर आल्यानं गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। पर्लकोटा पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक बंद। छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर। नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 76% भरलं। गंगापूर धरणामधून गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग सुरू। गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा।